सुंदर गीत या ठिकाणी पेश केले गेले आहे. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे विटी लाईन्सचा वर्ल्ड कप 3 जानेवारी ते 11 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये तुम्हा सर्वांना अनुभवायला मिळेल. प्रचंड कष्ट आणि मेहनत मात्र संपन्न टेंबी खोडावेकरांच्या माध्यमातून घेतली जाते. मैदान जर आपण पाहिलं तर अगदी काही दिवसातच आपण पाहणार आहोत. अगदी खेळण्यास सुसज्ज होईल आणि त्यानंतर तो रणसंग्रामाची आतुरता ही मात्र लागली आहे. दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंना मी विनंती करतोय की आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. षटक क्रमांक पहिलं रोहन गावड घेऊन तयार. पहिलाच बॉल अगदी चांगल्या पद्धतीने खेळलेला आहे. अगदी सरळ स्ट्रेटच्या दिशेने चेंडू गेला आहे. पहिली धाव यावेळेला मात्र पाहायला मिळते, लागली जाते धाव फलकावर. अतिशय सुंदर दैदिप्यमान असं हे आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. मनाचे राजे चषक वेडी 2025चा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आपण पाहत आहात आणि अंतिम दिवसात आजच्या दिवसात सफाळे गटाला प्राधान्य दिलं गेलंय. षटकातील दुसरा बॉल रोहन घेऊन तयार. दुसरा बॉल आपण पाहिलं तर यावेळेला फ्लायटेड बॉल होता. चेंडूला अडवलं देखील रोहनने आपल्या फॉलो थ्रूमध्ये. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं देखील, परंतु तिथे बॅटच्या खाली ऑलरेडी आपण पाहिलं तर एक टप्पा हा पडला होता. त्यानंतर डायरेक्ट गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू गेला. कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या अजूनही पाहायला मिळते. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे या संघाची धावफलकावरती एक. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे प्रेक्षक बनून राहतील. आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. थँक्यू. संकेशच्या बॅटमधनं अगदी खणखणीत फटका इथे पाहायला मिळालाय. धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 7. षटकातील 14 बॉल घेऊन रोहन तयार. यावेळेला देखील आपण पाहतोय चांगला फटका. गॅपमध्ये चेंडू जातोय. चेंडू गेलेला आहे सीमारेषा पलीकडे. चौकार 4 धावांकरिता. चांगली फटकेबाजी संकेशच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. 4 षटकांची लढत आहे आणि 4 षटकांमध्ये संकेशचा अगदी इरादा दिसतोय स्पष्टपणे की जास्तीत जास्त धावा जमाव्यात, मोठं टार्गेट सेट करावं, कारण की समोरचा संघ देखील तितकाच बलवान आहे. पाहूया षटकातील पुढचा बॉल. ओहो, अतिशय चांगला बॉल होता. गुडलेंथ स्पॉटवरती मात्र यावेळेला मात्र पिच केलं होतं. चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघताना दिसलाय. किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. कुठल्या प्रकारची धाव तिथे नाही आहे. दुपारचं रखरखत ऊन आणि या रखरखत्या उन्हामध्ये रंगणारं हे क्रिकेट आपण अनुभवताय. षटकातील शेवटचा बॉल रोहन घेऊन तयार. इथे मात्र पुन्हा एकदा पिक केलाय. चांगला पिकअप शॉट यावेळेला पाहायला मिळालाय. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 6. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 17. अगदी दोन्ही फलंदाजांनी अगदी क्लिअर माइंडसेट दाखवलं की आम्हाला जास्ती धावा बनवायच्या आहेत. आकाश आणि संकेश अशी जोडी आपण पाहिलीत. आकाशने सिंगल काढली, त्यानंतर आपण पाहिलं संकेशला स्ट्राईक दिली आणि त्यानंतर संकेशने मोठ्या प्रमाणामध्ये फटकेबाजी इथे केली. यानंतरची शेवटची लढत आपण पाहणार आहोत. एका बाजूला संघ असणार आहे घाटीम आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ आपण पाहणार आहोत ठाकूरपाडा. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे धावफलकावर 17. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालाय. नैतिक गोलंदाजी मार्कवर. षटकातील पहिला बॉल.
यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल होता, स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेऊन आपण पाहत आहे विकेट किपर पुढे गेले, चेंडूला उचललं आणि 1 रन तिथपर्यंत कंप्लीट केली जाते. अतिशय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट हे आत्तापर्यंत या 5व्या दिवसापर्यंत पाहायला मिळालं आहे. पहिल्या दिवसात आपण पाहिलं होतं श्री गणेश डोंगरीपाडा हा संघ अगदी थाटामाटात टॉप 5 मध्ये पोहोचला. त्यानंतर आपण पाहिलं चामुंडा स्पोर्ट्स विरातन हा संघ पुढे येताना पाहायला मिळाला. त्यानंतर MS11 झाई हा संघ पुढे येताना पाहायला मिळाला. इथे मात्र फुलटॉस बॉल होता, फटका अगदी चांगला पाहायला मिळतोय. ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून आपण पाहिलं त्या चेंडूला खेळलं गेलं आहे लॉंग ऑफच्या रिझनला. आणि त्याच्यानंतर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर एकविरा स्पोर्ट्स वसई 11 पागदरे बॉईजचा संघ हा कालच्या दिवसात क्वालिफाय होताना 40+ हाफमधनं पाहायला मिळाला आहे. 2 चेंडू झालेले आहेत. षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा नैतिक तयार, गोलंदाजी मार्कवर. अगदी चांगला बॉल. यावेळेला मात्र विकेट किपरचा उत्साह प्रचंड पाहायला मिळाला. शरीराचा वेध घेताना हा चेंडू दिसला. पंचांचा इशारा येतोय लेग बाईजचा आणि या लेग बाईजच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एक एक्स्ट्रा रन ॲड ऑन होते आहे धाव फलकावरती. धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 20. 20 धावा या फलकावरती झाल्यात. षटकातील चौथा बॉल. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका सेमी हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला खेळलेला आहे. लॉंग ऑफच्या रिझनला चेंडू गेलाय. एकच धाव तिथे मिळेल. अगदी चांगली फेकी यावेळेला मात्र पाहायला मिळते. ज्या प्रतीची गोलंदाजी होते त्याच प्रतीचं दर्जेदार क्षेत्ररक्षण ओमकार बॉईज एडवण या संघाकडनं पाहायला मिळतंय. रोहन गावड यांना आपण पाहताय सातत्यानं नवनवीन नवतरुण खेळाडूंना मात्र सोबतीला घेऊन या संघाची बांधणी ही केली जाते. आणि आज आपण पाहतो एडवण परिसरामध्ये ओमकार बॉईज स्पोर्ट्स हा एक ब्रँड होत असताना आपण पाहताय. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार नैतिक. यावेळेला मात्र फॉरवर्डला आले, पुढे आले, फटका तर अगदी चांगला खेळलाय. कंप्लीट होणार नाही. कंप्लीट झाला तो झेल. अतिशय चांगला झेल इथे यावेळेला मात्र टिपला गेलाय. विकेटचं झालं पतन. इथे लागलाय पहिला धक्का. इथे मात्र यावेळेला नाराज होऊन तंबूच्या दिशेने परतत असताना दिसतात. मोठा फटका खेळण्याची त्यांची मनीषा होती, परंतु तो मोठा फटका काही आला नाही. परंतु झेल सोपून बाद होऊन तंबूच्या आश्रयाला आले. नवीन फलंदाज आपण पाहताय रियांश नवाना 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालेत. आता जबाबदारी वाढली आहे दोन्ही फलंदाजांची की चांगल्या प्रकारच्या धावा जमवाव्यात, चांगल्या प्रकारचं टार्गेट सेट करावं. 1.5 षटकांचा खेळ झाला आहे. धावसंख्या सध्या आपण 21 पाहतोय. यावेळेला मात्र फुलर लेनचा मारा, त्याला प्रत्युत्तर दिले आपल्या विस्फोटक अंदाजात. पहिला बॉल फेस करताना खणखणीत फटका, चौकार, 4 धावा. थँक्स. इथे जर आपण पाहिलं षटकाची समाप्ती झाली. पहिलं षटक रोहन गावडचं आपण पाहिलं होतं. त्या षटकामध्ये तब्बल 17 धावा या एकवटल्या गेल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक आपण पाहिलं नैतिकने हाताळलं. अगदी इकॉनॉमिकल गोलंदाजी नैतिकची राहिली. 8 धावा त्यानं मोजल्या. त्याचबरोबर 1 विकेट देखील त्यानं प्राप्त केली. म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर धावसंख्या आता सध्या स्थितीला पाहायला मिळते. धाव फलकावरती 25 धावा. 25 धावा या सध्या स्थितीला आपण पाहतोय धाव फलकावरती झालेल्या आहेत. गौरव पाटील या ठिकाणी जॉईन होत आहेत. 6 फुटर स्पोर्ट्स लाईव्हचे प्रोप्रायटर. अतिशय सुंदर पद्धतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहत आहात. तुषार कुर्ले त्या ठिकाणी आपण पाहत आहेत मुख्य कॅमेरा मंच भूमिकेत. तिसरं षटक मार्गस्थ होत आहे. अभय आलेला आहे. पहिलाच बॉल आपण पाहतो ऑन साईडला चेंडूला खेळलं गेलंय. क्षेत्ररक्षक तिथे डीपमध्ये आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेला मात्र स्वीकारलं जात आहे आणि या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहतोय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 26 रन्स ऑन द स्कोर कार्ड.
षटकातील दुसरा बॉल घेऊन अभय पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेला मात्र चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. बॅट खूप अगोदर फिरली आणि चेंडू उशिराने आला. याचाच अर्थ कुठेतरी पहिला हा बॉल जो आहे तो आपण पहिल्या बॉलपेक्षा थोडासा धीमा टाकला होता आणि त्याच्याचमुळे डॉट चेंडू जो आहे तो पाहायला मिळालाय. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती अभय. इथे मात्र अगदी चांगला बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. एक धाव अगदी इझिली कंप्लीट केली गेली आहे आणि या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 27. अभयच्या गोलंदाजीची खासियत जर आपण पाहिली तर पहिले 3 चेंडू त्याने अगदी वैविध्यपूर्ण पद्धतीने हाताळले आणि त्याच्याचमुळे मात्र अवघड राहिलं फलंदाजाला मोठे फटके खेळण्यासाठी. फुल टॉस बॉल फटका चांगला खेळला. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडू खाली कुठलीही चुकी करणार नाहीयेत. अगदी चांगला झेल टिपलाय. विकेटचं इथे झाले पतन. फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. माध्यमातून आपण पाहू शकाल कशा प्रकारे त्या फटक्याला एक्झिक्यूट केलं होतं. चेंडू बराच हवेमध्ये गेला. क्षेत्ररक्षकाकडे बराच वेळ होता आणि त्यांना ती किमया साध्य केली. इथे जर आपण पाहिलं तर संकेशचा अडसर इथे दूर केल्या परंतु संकेश आपलं काम करून गेलाय. 19 धावा या संकेशच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्या. नवीन फलंदाज आपण पाहतोय उमेश जर्सी क्रमांक 12 नव्यानं दाखल झालाय. चेंडू जर आपण पाहिलं तर चेंडू आतापर्यंत झालेले आहेत या षटकातील 4. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. एका बाजूला संघ असणार आहे घाटीम आणि त्यांच्या विपक्षमध्ये संघ असणार आहे ठाकूरपाडा. इथे मात्र अगदी चांगला बॉल धीम्या गतीचा चेंडू. पुन्हा एकदा मी सातत्यानं म्हटलं मगाशी देखील की टप्पे जे आहेत हे बदलले जात आहेत आणि ते व्हेरिएशन ते परिवर्तन गोलंदाजाकडे असायलाच हवं जेणेकरून फलंदाज तुमच्यावरती हावी होत नाही आणि तेच यावेळेला मात्र या षटकामध्ये पाहायला मिळालंय अभयच्या माध्यमातून. काय सुंदर गोलंदाजी अभयने आतापर्यंत केली आहे. इथे मात्र बॅटचा टॉप एज लागलाय फिल्डर तिथे आणि यावेळेला मात्र अगदी चांगला झेल टिपलाय. उमेश गॉन बॅक टू दी डगआउट. आपण पाहतोय नव्यानं दाखल होतोय मैदानाच्या दिशेने कामेश. काय अतिशय सुंदर गोलंदाजी अभयची पाहायला मिळाली. अप्रतिम. फक्त 2 धावा त्याने या षटकामध्ये दिल्या. 2 विकेट त्यानं प्राप्त केल्या. अगदी बॉलिंग अनालिसिस जर आपण आत्तापर्यंत पाहिली पहिलं षटक रोहनने हाताळलं होतं. 17 धावा त्याने मोजल्या. त्यानंतर नैतिकला आपण पाहिलं. नैतिकच्या षटकामध्ये 8 धावा देखील गेल्या आणि 1 विकेट त्यानं प्राप्त केली. त्यानंतर अभय अप्रतिम एक उच्च दर्जाचा परफॉर्मन्स हा पाहायला मिळाला अभयच्या माध्यमातून. फक्त 2 धावा दिल्या आणि 2 गडी बाद त्यानं केले. म्हणजेच 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर रॉकी ग्रुप टेंबी खोडावे या संघाची धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 27. 27ला 3 अशी स्थिती ही सध्याला आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती आर्यन. अगदी प्रेक्षकांची गर्दी आता मात्र मैदानाच्या दिशेने वाढताना दिसते आहे. म्हणजेच या स्पर्धेवरती प्रेम आहे कारण की हंगामाची पहिली स्पर्धा आणि स्पेशली मनाचे राजे चषक म्हटलं की प्रत्येकाला एक आतुरता असते की आयोजन कशा प्रकारचं असणार. कारण की मैदान जर आपण पाहिलं तर अगदी सुंदरसं हे मैदान आहे. निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं वेडीगाव आणि वेडीगावातील हे सुंदर असं ऐतिहासिक मैदान. शेवटचं आणि अंतिम षटक मार्ग असतं. पहिलाच बॉल टो क्रशिंग यॉर्कर यष्टांचा वेध आणि क्लीन बोल्ड.
थँक्स. इथे मात्र आपण पाहिलं तर विकेट जाताना पाहायला मिळते. पहिलाच बॉल आर्यनने हातामध्ये चेंडू घेतला आणि त्या जबाबदारीने तो टाकला. सरळ यष्ट्यांवरती येऊन आदळला आणि यष्टी उद्ध्वस्त केली. इथे आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 27. 4 गडी बाद 27 अशी स्थिती पाहायला मिळते. रॉकी ग्रुप या संघाची सुरुवात जर आपण पाहिलं तर संकेशने अगदी दमदार सुरुवात करून दिली होती, परंतु त्यानंतर कुठल्याही फलंदाजाला त्याच्या कामगिरी जी केली त्यावरती पावलावरती पाऊल ठेवता आलं नाहीये. इथे मात्र अगदी चांगला बॉल होता, त्या बॉलला मात्र खेळून काढलं. आपण पाहू शकलात तर फाईन लेगच्या रिझनला चेंडू जातोय. एक धाव घेते, दुसऱ्याचा देखील प्रयत्न आहे आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील यावेळेला कंप्लीट होते आहे आणि या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 29. सध्या या सरासरी जर खेळत आले तर निश्चितपणे 35 पर्यंत रॉकी ग्रुप टेंबी खोडावी हा संघ पोहोचू शकतो. जेणेकरून आता फलंदाजांचा हाच एक विचार असावा की सन्मानजनक धावसंख्येपर्यंत आपण पोचावं. सध्या 29 धावा झाल्यात. इथे मात्र अगदी चांगला बॉल फुलर लेनचा मारा केला होता, पॉईंटच्या रिझनला खेळलाय. फर्मलिंग झालं क्षेत्ररक्षकाचा, एक धाव घेतली, दुसऱ्याचा प्रयत्न. 2 फिल्डर एकमेकांना भिडले परंतु 2 धावा फेक येईपर्यंत अगदी इझिली कंप्लीट. या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 31 रन्स. अजूनही आता या शेवटच्या षटकातील आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता या 3 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं लक्ष हे सेट केलं जाईल. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज होतोय तयार. अतिशय चांगला बॉल होता, पायावरती टाकण्याचा प्रयत्न केला, त्या बॉलला मात्र खेळून काढलंय. चेंडू जातोय मिड विकेटला. एक धाव इथे ही कंप्लीट होताना पाहायला मिळाली आणि या एका धावेने आपण पाहतोय रॉकी ग्रुप टेंबी खोडावे या संघाची धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 32 धावा. रॉकी भाऊंना आपण पाहतायत प्रत्येक घडामोडीकडे त्यांचं लक्ष लागून राहिलंय. आणखी यानंतर त्यांचं ते दमदार आयोजन आपण पाहणार आहात. रॉकी ग्रुप चषकाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी नवनवीन कॉन्सेप्ट, नवनवीन संकल्पना ही आपल्याला त्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि एक प्रोफेशनलिझम कसं असतं ते रॉकी ग्रुपने दाखवलंय. यावेळेला मात्र चांगला बॉल होता, शरीरावरती मात्र आदळला गेला. यावेळेला मात्र आपण पाहतोय अपील केली पंचांकडे, परंतु लेग बाईसचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून आलाय आणि या लेग बाईसच्या माध्यमातून एक धाव ही ॲड ऑन होतीये. या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 33 धावा. 33 रन फलकावरती झाले. त्यानंतर अजून एक क्रिकेटचा रणसंग्राम आपल्या भेटीसाठी येईल. बाप्पा मोरया चषक विठ्ठलवाडी 24 ते 28 डिसेंबर असं ते शेड्यूल आणि त्यानंतर सफाळा प्रीमियर लीग. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर बाउन्स तिथे पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू काही आला नाही आणि इथे जर आपण पाहतोय तर या एका धावेने झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या फलकावरती 34 झाली आहे. 35 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं आहे. आता त्या लक्ष्याचा पाठलाग ओंकार बॉईज एडवण या संघाकडनं कशा प्रकारे केला जाईल त्याकरता डावाच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला जावं लागेल आणि जशी दुसरी बाजू सेकंड इनिंग सुरुवात होईल आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील होईल बदल. या आपण ऐकूया प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज. त्याचबरोबर 2 टीमचे कॅप्टन, घाटीम टीमचा कॅप्टन आणि ठाकूरपाडा टीमचा कॅप्टन टॉस करण्याकरिता त्वरित यायचं आहे.
हॅलो 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 चेक हॅलो माईक चेक हॅलो टेस्ट. चला ठाकूरपाडा संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. घाटीम टीमचा कॅप्टन लगेच या आपण. अक्षय वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. निकित हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. आपण लगेच टॉस करणार आहोत. मंगेजी भोईर साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. मनाचे राजे चषक वेळी 2025 आता शेवटची लढत पहिल्या फेरीतली आपण पाहणार आहोत. दोन कर्णधार समोरासमोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला संघ आपण पाहतोय घाटीमचा आहे आणि त्यांच्या विपक्षमध्ये संघ आपण पाहतोय ठाकूरपाड्याचा आहे. टॉस या ठिकाणी मंगेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. हेड्स इज द कॉल अँड टेल्स इट इज. नाणेफेकीचा कौल ठाकूरपाडा संघाने जिंकलेला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग. इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. काय म्हणाल एकंदरीत या संपूर्ण स्पर्धेविषयी? खूप चांगलं आयोजन असते वेडी गावातर्फे. इकडे मजा येते खेळायला. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आहेत. आता घाटीम टीम नाणेफेकीचा कौल जो आहे तो तुमच्या विरुद्ध लागलेला आहे. आता काय रणनीती असणार आहे, कसं खेळणार आहात आणि या आयोजनाविषयी तुम्ही काय म्हणाल? नक्कीच कमी बोलतात. तुम्हाला शुभेच्छा आहेत. चला आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, जिथे सज्ज आहेत व्हॉइस ऑफ आडणे आमचे मित्र प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज आपण ऐकूया. धन्यवाद. हॅलो हॅलो सामन्याला होते सुरुवात. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले. 35. पहिलाच बॉल ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर विकेट मिळण्याचे चान्सेस आणि यस डेफिनेटली विकेट मिळते. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कधी छोटी धावसंख्या ही मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दडपण, दबाव आणि पहिल्याच बॉलवर रनआउटच्या स्वरूपात विकेट गेल्यानंतर थोडासा दबाव वाढताना पाहायला मिळेल का याकडे लक्ष असेल. रॉकी ग्रुप टेंबे खोडावे संघ मागील 1 ते 2 वर्षामध्ये खूप इम्प्रोव्हायझेशन करताना आपल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. अपकमिंग यंग टॅलेंटला स्थान दिले गेले. परंतु सिनियर खेळाडू आतापर्यंत आपण पाहिलं तर भूपेश पाटील अर्थातच रॉकी दादा यांना आपण पाहू शकतायत. त्यामध्ये आपण पाहिलं तर सूरज भुईरला आपण पाहतायत. राहुल पाटीलला आपण पाहू शकाल. त्यानंतर कामेश पाटीलला आपण पाहतायत. उमेश गावडला आपण पाहू शकतायत. आणि आकाश गावड हे मात्र अपकमिंग यंग टॅलेंट. संकेश गावडला आपण पाहतायत अपकमिंग यंग टॅलेंट. त्यानंतर प्रियांश पाटीलला आपण पाहू शकतायत यंग प्लेयर आहे. त्यानंतर पार्थ सारखा खेळाडू आपण पाहत आहेत. चांगले खेळाडू दर्जेदार. त्यामध्ये एक एक्सपिरियन्स खेळाडू धनाजीला आपण पाहू शकतायत धनंजय. आणि आज नाशिक पाटील, निखिल गावड कॉपरेट करण्यासाठी रविकांत गावड या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. स्टार्ट ऑफ द मॅच ज्या पद्धतीने फर्स्ट विकेट डाऊन आणि त्यानंतर फलंदाज वन डाऊनचा पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. जबाबदारी जाणली नव्हती परंतु रोहन गावडने सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच. हा झेल होण्याची दाट शक्यता होती. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झाले ते 2. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो प्रियांश. राईट आर्म ओव्हर द विकेटने उजव्या हाताने. चांगला बॉल ह्या वेळेला टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाताना पाहायला मिळतोय.
प्रणय शेलार वेगवेगळे क्षणचित्रे फितीत करत असताना इन्स्टावर त्यांचे मात्र रील्स सातत्याने व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज होईल. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, सबमरिंग डिलिव्हरी, सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. उमेश यावेळेला कामेश आपण पाहत आहेत विकेट किपरच्या भूमिकेत आहेत. विकेट किपरचा रोल सुद्धा खूप महत्त्वपूर्ण असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. टिप मिड विकेटला जर आपण पाहिलं तर अजयला आपण पाहत आहेत एक बेस्ट फिल्डर म्हणून, ज्याची ओळख 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनलवर आपण ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. गौरव पाटील कमी वेळेत कमी वयामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने क्रिकेटला सुरुवात केली. त्यानंतर या क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलं. सरळ बॅटचा वापर करत असताना फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल सिंगल डबलला महत्त्व देणं तेवढीच गरजेची गोष्ट आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचली गेले. सकाळच्या सत्रात 30-11 मंगलमूर्ती, विरातन, विनोद पाटील पुरस्कृत. संघाने अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. बॅटची एजंट टेकन, हलकासा मात्र या वेळेला स्पर्श करून जाणारा हा बॉल बॅटचं चुंबन घेतलं आणि सरळ कामेश पाटीलच्या हातामध्ये. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक विकेट, प्राइजलेस विकेट गॉन. काय गोलंदाजी अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात करत प्रियांश पाटीलने जखडवून ठेवलं. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर बाय प्रियांश. ॲज अ कॅप्टन, ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर तिन्ही फॉर्मॅटमध्ये ॲग्रेसिव्ह खेळाडू पाहायला मिळतोय, युटिलिटी खेळाडू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर जाऊन पोहोचली गेली. ओंकार बॉयज Z1 टीम थोडीशी स्ट्रगल करते, परंतु इथे दबावाला न जुमानता चांगली फलंदाजी करावी लागेल. या स्पर्धेमध्ये मनाचे राजे चषक वेडीच्या मैदानात तुमचं आव्हान तुम्हाला सुरक्षित ठेवायचं असेल तर डेफिनेटली तुम्हाला या धावा चेस करणं फार गरजेची गोष्ट राहील. दुसरं षटक हाताळण्याकरिता पार्थ या खेळाडूचं टॅलेंट ओळखलं या टीमने आणि त्याला स्थान दिलं गेलं, कारण उद्याचे भवितव्य आहे ते खेळाडू. स्वप्न नेहमीच उराशी बाळगून ग्रामीण भागातील खेळाडू, सुविधा फार कमी असतात परंतु स्वप्न फार मोठी असतात आणि त्याच्याशी झगडत असताना हे ग्रामीण भागातील खेळाडू आज पुढे जाताना पाहायला मिळतात. अभिमान आहे. अप्रतिम चांगला बॉल, यावेळेला पायावर जाऊन चेंडू आदळला. फिल्डर त्या ठिकाणी फार वेगाने येत आहेत. चांगली फिल्डिंग आणि तेवढाच चांगला थ्रो सुद्धा आपण पाहत आहेत. कदाचित हलकीशी बॅटची एज होती की काय. 1 रन मिळते. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3. या धावसंख्येवर दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. जितू आक्रमकतेचा सितारा आहे. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज, भरोशाचे फलंदाज असतात. युवराज सिंग रिटायरमेंट घेतल्यानंतर ज्या पद्धतीने जवळजवळ 8 ते 10 वर्ष भारतीय संघाला 4थ्या क्रमांकावर स्ट्रगल करावं लागलं, आता के.एल. राहुलला ती संधी दिले ऑन साईडला. खूप चांगल्या पद्धतीने मनगडाचा वापर करताना सेन्सिबल क्रिकेट जितू नेहमीच खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. सिंगल मेल आकाश गावड पुढे सरसावत असताना 1 रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ओंकार बॉयज Z1 ही टीम 4 या धावसंख्येवर. सिंगल डबल लाईफ लाईन आहे. 1-1 रन्स किती महत्त्वपूर्ण भाग असतो या क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच आपण पाहिले. मार्वन अट्टापाटू या खेळाडूची कथा एक वेगळीच आहे. यावेळेला ऑन साईडला जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला वळवलं गेलं. सिंगल मेल, सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. एकंदरीत 5 या धावसंख्येवर 3 बॉलचा खेळ झाला आहे. श्रीलंकन बोर्डाने मार्वन अट्टापट्टूला खूप संधी दिल्या, परंतु तो शून्यावर जास्तीत जास्त वेळा बाद होताना पाहायला मिळाला. 1 रन शेवटची त्याची इनिंग होती.
आणि जवळजवळ 6 ते 7 वर्षानंतर मार्वन अट्टापट्टूला पुन्हा एकदा संधी दिली तेव्हा त्याने दुसरी धाव घेतली. यावेळेला आपण पाहिलं तर खूपच चांगला बॉल ऑप्शनच्या थोडासा बाहेर वाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5 डॉट. आतापर्यंत विचार केला तर 5 बॉल डॉट आले, 2 विकेट्स. लो फुलटॉस बॉल ऑन साईडला सरळ बॅटचा वापर केलाय. या वेळेला ऐन वेळेला चेंडूने दगा दिला होता परंतु प्रियांश पाटील उंचीचा फायदा मिळाला. 2 रन्स जितूच्या बॅटमधून येतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7. या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 5. सूरज भोईर डी बॅकवर्ड पॉइंटला आपण पाहत आहेत. भरपूर वर्षांचा अनुभव आहे. लॉंग स्टॉप रिझनला भूपेश पाटील रॉकी या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं आपल्या करिअरमध्ये. त्यानंतर उमेश गावडला आपण पाहत आहे शॉर्ट थर्डमॅनला. ऑन साईडला खेळले गेले. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल जितूच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 8. या धावसंख्येवर षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. दोन्ही गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं. पहिल्या षटकात 2 धावा, दुसऱ्या षटकात 6 धावा पार्थच्या गोलंदाजीवर. सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आपण पाहत आहेत मनाचे राजे चषक वेडी 2025चं शानदार आयोजन. तुषार भोईर या स्पर्धेचे आयोजक. खूप चांगली मेहनत त्यांची सुद्धा पाहायला मिळते. प्रयागजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. प्रयागजी पाटील आपलं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचली गेले. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सूरज भोईर पोहोचणार नाही तिथपर्यंत. सिंगल मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय परंतु चुकीच्या एंडने फेकी झाली. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10 धावा. विजयासाठी अजून सुद्धा 25 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 11 बॉलमध्ये 25 रन हे सामन्याचं समीकरण. अप्रतिम लो फुलटॉस बॉल ऑन साईडला. प्रियांश उंचीचा फायदा उचलत असताना चेंडूला ढकलून देतोय. बाउंड्री लाईन टच असताना अप्रतिम प्रेझेन्स ऑफ माइंड. आपल्या संघासाठी 2 धावा सेव्ह केलेत. रॉकी त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर जितूच्या बॅटमधून सिंगल डबलने फलक हलतं राहतं. विजयाच्या समीप जाण्याची तयारी दाखवले. या 2 धावा येतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचले गेले. तिसऱ्या षटकातील 2 बॉलच्या समाप्तीनंतर 23 रनची आवश्यकता आहे. 10 बॉल 23. जितू टेक्निकली साऊंड. ऑन साईडला मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला गेलाय. ऑन साईडला खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतायत. तेवढा चांगला थ्रो ॲक्युरेसी काय असते हे मात्र दर्शवत असताना ॲक्युरेट थ्रो केला. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 13. बॉल फेकून झाले ते 3 तिसऱ्या षटकातील. 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी 22 रनची आवश्यकता आहे ओमकार बॉईज एडवन टीमला. आलेल्या सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं हार्दिक स्वागत. अप्रतिम चांगला बॉल या वेळेला. आकाश गावड काय इम्प्रोव्हायझेशन केलंय या गोलंदाजाने आणि काय चांगली गोलंदाजी करत असताना जखडवून ठेवलंय. जरी मजबूत बांधायचे खेळाडू असले त्यांच्याकडे कॅलिबर असलं तरी सुद्धा आकाश गावड आपल्या उंचीचा फायदा घेत चांगलं फॉलो थ्रू. त्यानंतर नॅचरल डिलिव्हरी, आर्म ॲक्शन अप्रतिम आणि रनअप अप्रतिम पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा डॉट बॉल. यावेळेला ऋतिकला काहीच करता आलं नाही. षटक आपण पाहतायत आतापर्यंत 5 बॉल हाताळले गेलेत, त्यामध्ये फक्त 5 धावा खर्च केले. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी 22 रन. म्हणून मी उल्लेख केला होता की कधी कधी छोटी धावसंख्या ही क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दडपण. जर तुम्ही अगोदरच मैदानाच्या आतमध्ये उतरण्याच्या अगोदर मनाने जर तुम्ही पराभूत झाले तर तुम्ही आयुष्यात कधीच जिंकू शकणार नाही. त्यामुळे मनाने पराभूत होऊ नका. मनाला उभारी द्या. नाही, मला हे करायचं आहे, मी हे करणारच, आय कॅन डू इट. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आकाश गावड. यावेळेला चेंडू मात्र वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळाला आणि इथून पाहता पाहता आपण पाहिलं तर अप्रतिम. दोन्ही खेळाडूंमध्ये थोडीशी तालमेलची कमी पाहायला मिळाली. हे षटक मात्र जरूर आकाश गावडच्या नावावर पाहायला मिळतं. 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या ओंकार बॉईज एडवन टीम जाऊन पोहोचते फलकावर. 35 धावांचं एक माफक लक्ष्यांचं आव्हान स्वीकारत असताना आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 22 रनची आवश्यकता आहे. तेरा रन झालेले आहेत. प्रथमेश ठाकरे गुड्डे या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली फार कमी वेळेत ग्रामीण भागातून. अप्रतिम एक एक्झिबिशन मॅच मी पाहिली होती भिवंडी वर्सेस वाडा. त्यामध्ये अर्धशतक झळकावलं होतं. जितूचा हा क्लास सरळ चेंडूला फेकून दिलंय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी 6 धावा. 5 बॉल आणि विजयासाठी आता 16 रनची आवश्यकता आहे. शेवटचं षटक प्रथमेशच्या हातामध्ये जरूर दिले गेले. अनुभवाची कमी आहे परंतु प्रतिभेची कमी नाहीये प्रथमेशकडे. जितू एका साईडला, अनुभव तेवढाच मात्र आपण पाहिला तर क्लास त्याचा पाहायला मिळतो त्याच्या बॅटमधून. प्रथमेश नवीन चेहरा मात्र या संघामध्ये स्थान दिले. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे या टीम मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 वर जाऊन पोहोचली गेले. 5 बॉल आणि 16 रन. प्रथमेश यावेळेला पुन्हा एकदा मात्र जबरदस्त आक्रमकता दाखवले आणि सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांकरता. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग. तुषार कुर्ले आमचे कॅमेरामॅन यांच्या स्वागतासाठी 6. केलंय. जितू नावाचं वादळ घोंगावलंय. जितू चांगली बॅटिंग करतोय परंतु ओंकार बॉईज एडवनच्या खेळाडू कक्षांमधून टाळ्यांचा कडकडाट होत नाहीये. मात्र प्रोत्साहित देणं फार गरजेची गोष्ट असते क्रिकेटच्या खेळामध्ये. 4 बॉल 10. जितू व्हॉट बॅटिंग परफॉर्मन्स, मॅग्निफिसेंट. 4 धावाचं समीकरण. यज्ञेश भोईर 6 हिटर से ब्लॉगर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला हा बॉल अप्रतिम पाहायला मिळतो. सरळ चेंडू निघून जाईल. पंच मात्र यावेळेला सक्षम आहेत. कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये. यावेळेला आपण पाहिलं तर लेफ्ट केलं होतं. रिप्लेमध्ये आपण पाहिलं चिन्मय कुर्ले आम्हाला दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने मात्र हा बॉल आपण पाहिला तर एक्झॅक्टली व्हाईट लाईन आहे त्याच्या आतून मात्र यावेळेला जात असताना पाहायला मिळतोय. आता बॉल आहेत 3 आणि 3 बॉलमध्ये 10 रनची आवश्यकता आहे. जितू काय भन्नाट फॉर्मामध्ये या षटकामध्ये आक्रमकता सिद्ध केले. यावेळेला पुन्हा एकदा 3 षटकार जे आहेत ते मात्र यावेळेला तुषार कुर्लेच्या आता परफेक्ट.
कॅमेऱ्यावर जाऊन चेंडू आदळत असताना पाहायला मिळतोय. तुषार कुर्ले, नुकसान तर झालं नाही ना? यस, परफेक्ट आहे ते. आणि सरळ चेंडू कॅमेऱ्याच्या लेन्सवर जाऊन आदळला गेला होता. काय फटका खेळलाय. तरी तुषार कुर्लेने मात्र शेवटच्या क्षणापर्यंत कॅमेऱ्यावर परिपूर्ण त्या बॉलवर नजर ठेवली. 6 धावा. आता 2 बॉल आणि 4 रन. चेसिंग कंपल्सरी आहे जितू. 2 बॉल आणि 4 रनची आवश्यकता आहे. कडक मॅच. 6 बॉल 22 ची आवश्यकता असताना आता 18 रन. 4 बॉल मध्ये 3ही षटकार. आणि काय जबरदस्त बॅटिंग करत असताना 2 बॉल आणि 4 रन. प्रथमेश यावेळेला आपण पाहू शकतायत तर आपण पाहिलं रेयांश, पार्थ, आकाश, प्रथमेश, कामेश मात्र यावेळेला थोडासा एक्सपिरियन्स कदाचित थोडाफार दाखवायला हवा होता. परंतु इथून जर आपण पाहिलं तर प्रथमेशला आणलं गेलं की 6 बॉल 22 आहे. परंतु जितूसारखा फलंदाज असताना थोडीशी रिस्क घेतली गेले. ही रिस्क किती मात्र यावेळेला अंगलट येईल की मात्र मॅच विन करून देतील. 2 बॉल 4. क्रिकेट आहे. कोणत्याही खेळाडूला, कोणत्याही फलंदाज गोलंदाजाला कमी लेखून चालत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. नशिबाचा चौकार येईल का काय? आणि यस, नशिबाचा चौकार. 1 बॉल राखून विजयी. जितूने मात्र यावेळेला जरूर दाखवून दिलं की नाही, माझ्यामध्ये ते अजून सुद्धा पोटेन्शियल आहे. टायगर अभी जिंदा है. जितू यावेळेला दर्शवत असताना ग्रेट फिनिशिंग, सुपर फिनिशिंग टच. लक फॅक्टर याला म्हणतात. न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं, झुकावं लागतं. कॉंग्रॅच्युलेशन प्रथमेश. खचून जाऊ नकोस. अजून भरपूर तुला मात्र या क्रिकेटचं आयुष्य पाहायचं आहे. त्यामुळे या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येणारच. स्टुअर्ट ब्रॉडला 6 बॉल 6 षटकार युवराज सिंगने मारले म्हणून त्याने रिटायरमेंट घेतली नाही, तर जगाचा एक चांगला गोलंदाज बनला. ॲशेस मालिकेमध्ये जेव्हा जाता जाता त्याने क्लीन बोल्ड विकेट मिळवून पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलं की इंजुरीने कितीही मात्र त्रस्त असलं तरी सुद्धा आयुष्य खूप छान आहे. म्हणून हे ज्वलंत उदाहरण जे असतात ते आपण